नमस्ते मित्रांनो. तर येत्या काही दिवसामध्ये म्हणजे काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी जे काही विधान केलं होतं की देशातील तरुण जे काही कॉकरोचसारखे म्हणजे सोशल मीडियावरती असे म्हणजे काही त्याबद्दल काही कमेंट केलं म्हणजे भाष्य केलं होतं. तर त्या याला अनुसरून तर त्या तरुण युवकांनी एकत्र येऊन एक झुरळ जनता पार्टी या संघटनेची या म्हणजे एका पक्षाची स्थापना केली आहे. कारण ते एक दृष्ट्या खरं आहे की या देशातील तरुणांना 30, 35, 40 वर्षापर्यंत जर जॉब भेटत नसेल तर तो तरुण हा उद्रेक हा करणारच. आणि ज्या तरुणाला म्हणजे जे काही इलेक्शनमध्ये जे काही वायदे केले होते की एवढ्या नोकऱ्या देऊ, एवढे म्हणजे स्मार्ट सिटी उपलब्ध म्हणजे स्मार्ट सिटी निर्माण करू, असे वेगवेगळे काय अच्छे दिन आणू, 15 लाख म्हणजे असे देऊ, असे बऱ्याच काही जे काही घोषणा केल्या होत्या. तर त्यातील किती घोषणा ह्या खऱ्या झाल्या तो एक संशोधनाचा विषय आहे. आणि त्यामुळे या तरुण युवकांनी एकत्र येऊन एक कॉकरोच जनता पार्टी या नावाची एक पक्षाची स्थापना केली आहे. कारण यानंतर त्या युवकांना म्हणजे ज्यांनी या पक्षाची स्थापना केली आहे त्या युवकांना म्हणजे त्रास देण्याचं काम केलं जाईल. तर एवढं नक्की सांगू शकतो की हा तरुण या देशातील तरुण हा अनपढ नाही किंवा अशिक्षित नाही आहे. त्याला चांगलं आणि वाईट या गोष्टीचे कळतात. त्यामुळे तो कुठल्याही कंडिशनमध्ये अशा काही चुकीच्या गोष्टी करू शकत नाही आहे. कारण एक लक्षात घ्या, देश हा तरुणांच्या खांद्यावर चालतो, तरुण शक्तीवर चालतो. हा सर्वात तरुणांचा देश हा आपला देश म्हणून भारत देश हा ओळखला जातो. तर याच तरुणांच्या हाताला जर काम नसेल तर हा तरुण हा शेवटी उद्रेक करणारच. कारण आज 140 कोटी लोकसंख्या आहे. तर या लोकसंख्येमध्ये बरेच तरुणांचे युवकाचे सुशिक्षित बेरोजगार तरुणांचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे. आणि या रोजगाराच्या मुद्द्यावरतीच असे कित्येक सरकार आली, लोकांना आश्वासन दिले, परंतु प्रत्यक्षात रोजगार किती उपलब्ध झाला हा पण एक गहन मुद्दा आहे. कारण कोणी पण येतं आणि आम्ही तुम्हाला एवढी नोकरी देऊ, आम्ही तुमच्या म्हणजे नोकरी पाण्याचा प्रश्न सोडू असं म्हणतं, परंतु सरकार स्थापन झाल्यावरती प्रत्यक्षात किती नोकऱ्या आल्या हे एक विचार करायची बाब आहे. तसेच याच्या अगोदर जी काही महागाई होती तर त्या सरकारच्या काळात आणि या सरकारच्या काळात महागाई किती वाढली हा एक संशोधनाचा म्हणजे एक विचार करण्याचा